श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 34. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रघुत्तमा. आराध्य होसी प्लवंगमा. जटायुनामी विहंगमा. मुक्तिदाता रक्षक तू. तरी आता कथा प्रसंगा. पुढे बोलवी नवरस प्रसंगा. जेणे ऐकुनी श्रोतये अंगा. अनुभवतील महाराजा. मागील अध्यायी करविले बोलणे. मच्छिंद्राचे भूमंडळी शरीरानुण. वीरभद्र मारुनी केला भस्म. दानवांसह रणांगणी. तरी आता पुढे कथा. वीरभद्र निमाल्या उमाकांता. सहज गुण आठवणी चित्ता. पुत्र मोहे वेष्ठीला. मुख वाढूनी झाले म्लान. अश्रू लोटले दोन्ही नयनी. परी न बोले काही जटा वेष्टुनी. पुत्र मोहे स्फुंद तसे. मनांत म्हणे हा हा पुत्रा. परता धैर्या लावण्य गात्रा. विद्या संपन्न सर्व अस्त्रा. जाणता एक होता सकी. आहा कैसा दैवहीन. हातीचे गेले पुत्र निधान. काय असोणी अपार गण. तया सरसी न पवती. एक इंदू खगी नसता. अपार उडू गण सोणी व्रथा. तेवी वीरभद्रावीन सर्वथा. हीन तेजे वाटती. की मयूरा सर्वांगी डोळे. परी देखण्याचे मंदावले बुबळे. तेवी वीरभद्रावीन गण विकळे. सर्व माते भासती पये. की गात्रे सकळ चांगुलपणी. अंगी मिरविला लावण्य खाणी. परी एक घ्राण गेले सांडोनी. सकळ विकळ ती होती. तैसे माझ्या वीरभद्रावीन सकळ विकळ दिसती गण. आहा वीरभद्र माझा प्राण. परत्र कैसा गेला सोडोनी. ऐसे म्हणोनी मनीच्या मनांत. पंचानन आरंभळत. ती चिन्हे जाणुनी गोरक्षनाथ. चित्ता माझी कळवळला. मनांत म्हणे बद्रिकाश्रमाते. माते बैसविले तया गुरुनाथे. तहे रात्रंदिवस उमाकांत. माझसाठी श्रम पावे. माये समान पाळुनी लळा. माता रक्षी जेवी बाळा. तरी ऐसा स्वामी चित्त कोवळा. पुत्र मोहे वेष्टीला असे. आहा तरी म्या उपकार. काय हो केला अनिवार. ऐसा स्वामी शिनविला हर. दुःख तुंबळ देऊनिया. ऐसे म्हणोनी स्वचित्तांत. पाया लागे गोरक्षनाथ. म्हणे पुत्र दुःखावरी मोह वेष्टित. चित्त तुमचे झाले की. तरी वीरभद्रा ते आता उठवीन. परी अस्थी आणाव्या ओळखून. ते येथे राक्षसांचे झाले स्कंदन. राक्षस अस्थी मिरविती. त्यांत वीरभद्राच्या अस्थी मिसळल्या. कृपा मूर्ती. म्हणून संशय वाटे चित्ती. वीरभद्राचे उठवावया. जरी ऐसिया मिसळल्या नाथा. संजीवनी प्रयोग जपता. सकळ राक्षस उठतील मागुता. म्हणून चिंता व्यापिली. ऐसे बोलता गोरक्षजती. नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती. वीरभद्राच्या सखळ असती. ओळखून काढीन मी. माझे गण आहेत जितुले. ते आसनी भोजनी भले. मना मी रत झाले काया वाचा बुद्धीने. तरी चित्त बुद्धी अंतकरणी. वीरभद्र नामी गेला वेष्टोनी. जाग्रत सुषुप्त स्वप्नी. वेष्टीला असे मनामी. ऐसे बोलुनी शंकर रणभूमीत करी संचार. मग तेथे असती उचलुनी सत्वर. करणी आपुल्या लावितसे. ऐशी परी शोध करिता. वीरभद्र जेथे पडला होता. तेथे जाऊनी अवचट हसता. अस्थी उचली तयाच्या. अस्थी उचलोनी करणी लावित. तव त्या अस्थी मंद शब्द करीत. शिव शिव म्हणून शब्द येत. शिव करणी तत्वता. मग त्या अस्थी पंचानने गोळा केल्या परीक्षेने. जेथे होता गोरक्ष नंदन. तेथे आणुनी ठेविल्या. मग तो विद्यार्णव केसरी भस्म चिमुटी कवळुनी करी. वीरभद्र नामी साचोकारी. संजीवनी स्मरला असे. होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण. वीरभद्र उठला देह धरुण. म्हणे माझे धनुष्यबाण कोठे आहे सांग की. व्यापले अपार राक्षस कोटी. ती तुके मारीन आता जेठी. उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी. प्रतापाने दावीन की. ऐसे वीरभद्र बोले वचन. करी धरी पंचानन. म्हणे बापा आताशी न व्यर्थ बोलाचा न करी. मग हृदयी कवळुनी त्याते सांगितला सकळ वृत्तांत. उपरी म्हणे उमाकांत स्नेहनाथी धरावा. मग गोरक्ष आणि वीरभद्र जेठी. उभयतांची करविली भेटी. उपरी म्हणे स्नेहपोटी उभयतांनी रक्षावा. उपरी 72 कोटी 84 लक्ष. शिवगण प्रतापी महादक्ष. ते वायुचक्री असता प्रत्यक्ष. उतरी गोरक्षक तयांसी. मग सकळ समुदाय एक करुण. जाते झाले गोरक्ष नमुन. एरीकडे राव त्रिविक्रम. राज्यवैभवी गुंतला.
गोरक्ष सकळ शव मांदूस रक्षण करी शिवालयास तो त्रिविक्रम राव दर्शनास कस्मात पातला राव देखता गोरक्षासी प्रेमे मिठी घाली ग्रीवेसी निकट बैसोनी त्यासी सर्व वृत्तांत विचारी मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्या ते केला श्रुत होताची तळमळ चित्तांत मच्छिंद्राच्या लागली मग गोरक्षासी बोले वटाण धैर्य धरावे काही दिन धर्मनाथा ते राज्यासण देऊनी येतो लगबगे ऐसे बोलुनी प्रजानाथ स्वगृही आला त्वरिता त्वरित बोलावोनी मंत्रिकांते विचाराते घडविले मग पाहुणी उत्तम दीन महीचे राव घेतले बोलावून राज्यपदी स्वहस्ते अभिषेक करून धर्मराज स्थापिला याचकांसी देऊनी अपार धणे आणि भूपा लागी दिदली भूषणे परमस्नेहे बोळवून बंदीजन सोडविले यासही लोटला एक मास राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरी खास देह सांडुनी शिवालयास तक्षणी पातला एरीकडे रेवती सती सहज गेली राज सदनाप्रती म्हणे महाराजा हेंद्रपती अजूनी का हो निजलांत परीती ते न बोले काही मग हालवूनी पाहे स्वहस्त प्रवाही तव ते प्रेत मिरवले देही पाहुनी शोका वही वाटे रेवती शोक करिता तुंबळ ऐकुनी धावला धर्मनाथ बाळ मंत्री प्रजा सेवक सकळ हंबरडा बहु उठला तो वृत्तांत शिवालयासी जन मुखे आला गोरक्षापासी मग सिद्ध करुणी भस्म चिमुटीसी संजीवनी प्रयोजी अस्थि मांस प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित संगीन होता मच्छिंद्रनाथा समय पावला रिघावया मच्छिंद्र देही संचार होता उठुनी बैसला क्षण न लागता एरीकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणिले प्रेत आणिले स्मशानी त्रिवर्ग पहावया निघाले मुनी तो रेवतीने दृष्टी पाहुनी शोधा आणविला तयाचा करुणी रायाचे दहन स्नाना गेले सकळ जण परी धर्मराज दारुण शोक करी अद्भुत पै शोक करी तरी कैसा सोडूनी प्राणाचा भरवसा लोक बोधिता नये भासा आरंबळ असे आक्रोशे उत्तर क्रिया झालिया उपरी न राहे रुदन तयाचे परी अन्न पाणी वर्जोणी शरीरी प्राण देऊ म्हणतसे मग मायेचा मोह अत्यंत त्याते नेऊनी परम एकांतात म्हणे बाळा शोक का व्यर्थ पितया करिता करीतोसी तरी आता बाळ तुझा पिता चिरंजीव आहे महिवरुता प्रत्यक्ष जाऊनी शिवालयी आता निज दृष्टी विलोकी तव पित्याचे मच्छिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तमोत्तम ऐसे ऐकता राजोत्तम पिसा कैसा म्हणतसे मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगती झाली निजसूत धर्मराया ऐकुनी तत्वता तुष्ट झाला शरीराते मग शीघ्र घेऊनी कटक भार शिवालयी आला अति सत्वर भावे नमुनीनाथ मच्छिंद्र शिबिकासनी वाहिला नेऊनी आपले राजभवनी सेवा करीतसे प्रीती करुणी मग तो एक संवत्सर येथे राहुणी पुढे तीर्था चालिला परी धर्मनाथ परम झाला शोकाकुलित म्हणे ताता तव सांगाते मीही तीर्था येतो की या उपरी बोले मच्छिंद्रनाथ बाळा 12 वर्षी येऊ येथे मग जोग देऊ गोरक्षणा हाते तू ते सवे नेईन मी आता रेवतीची सेवा करुण भोगी आपुले राज्यासण जेथे रेवती तेथे प्राण माझा असे हो बाळका तिची सेवा केली आणि संतुष्ट आहे माझे मन ऐसे करुणी समाधान त्रिवर्ग तेथुनी साधिले मग तीर्थाटनी भ्रमण करीती येऊनी पोहोचले गोदातटी धामनगर काननपुटी येऊनिया पोहोचले ग्राम नाम ऐकोणी काणी गोरक्षाचे अंतकरणी स्मरण झाले कृषी धर्मी मानिक नामी कृषांचे मम मच्छिंद्र ते सांगे समस्त अडबंग भेटला एक तेथे मी प्रसन्न होता आपुल्या चित्ते काही वरण वेतो मग मुळापासून तयाचे कथन मच्छिंद्रा केले निवेदन मच्छिंद्रे ऐकोणी वर्तमान म्हणे पुन्हा आता पहावा मग शेत सुमार धरुणी चालत आले त्रिवर्ग पाऊली तो मानिक नामे निश्चय बळी काष्ठा समान देखिला मौळी विराजे वेष्टन
बाबऱ्या रुळती मही कारण, नखे जुळ मट गेली होऊन, मांस दिसेना तीळ भरी, अस्तित्वच्या झाली एक, पोट झाले पृष्ठी स्थायिक, दृष्टी लावून या देख, मंत्र जप करीतसे, ऐसी पाहता तपाकृती, गोरक्ष धन्य म्हणे चित्ती, मग नमुनी मच्छिंद्राप्रती, अडमंग हाची म्हणतसे. मग निकट येऊनी त्रिवर्ग जन, बोलते झाले तया कारण, म्हणती आता तपोधन, पूर्ण तप करी कारे, एरु वचन त्या देत, तुमचे अंत काय जात, धरुनी आपला शुद्ध पंथ, गमन करावे येथुनिया, जे जे बोले मच्छिंद्रनाथ, तया वाकडेपणे उत्तर देत, मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रा ते, हा अडबंग असे महाराजा, तरी याचे आता हित, युक्तीने करीतो बैसा स्वस्थ, मग तरुच्छाये निकट तेथ, मच्छिंद्र जाऊनी बैसला, चौरंगा आणि मच्छिंद्रनाथ, गोरक्षाची मौज पाहत, गोरक्ष जाऊनी पैतेथ, आहा आहा म्हणतसे, आहा म्हणून वाणी, म्हणे ऐसा माहिते तू दुजा स्वामी, आम्ही देखिला नाही नयनी, तपोनिधी आगळा हो, समुद्र व लयांकित पृथ्वी पाहिली आहे समस्त, परी ऐसा तपोनाथ, देखिला नाही निज दृष्टी, तरी ऐसा स्वामी योगमुनी, याचा अनुग्रह घ्यावा कोणी, गुरु झाली ऐसा प्राणी, दैव अपार मिरवतसे, तरी आता असो कैसे, गुरु करावा आपणास, ऐसे बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा, म्हणे स्वामी कृपा करुण, मज अनुग्रही गुरु होऊन, एरू बोलणे ऐकोण, अडबंग म्हणे तयासी, बेटा एवढा थोर झाला, अद्यापि अक्कल नाही त्याला, गुरु करू म्हणतो आम्हाला, मूर्खपणी आगळा हा, मग मजला गुरु करू पाहशी, तरी तुची का बेट्या होईनाशी मजसी, ऐसे म्हणून स्वमुखासी, तया करणी लावितसे, कर्ण लागता गोरक्षाननी, सज्ञान मंत्र ब्रह्मखाणी, परम कृपे करणी फुंकुणी, सनाथ केला क्षणार्धे, मंत्र पडता कर्णपोटी, त्रैलोक्याची आली दृष्टी, स्थावर जंगम एक थाटी, ब्रह्मरूप भासले, मग अर्थार्थी सकल ज्ञान, झाला बृहस्पती समान, मग सांडुनी आपुले तपास्थान साधन, गोरक्ष चरणी लागला, मग गोरक्ष भस्म शक्ती प्रयोगुनी भाडी चर्ची सांग, तेने करुणी सर्वाग शक्तिवान मिरवले, मग धरुणी शीघ्र तयाचा हस्त, वृक्षाखाली आणि नाथ, म्हणे महाराजा कृपावंत, अडबंग हाची ओळखावा, हसूनी बोले मच्छिंद्र मुनी, या अडबंगाते अडभंग नामी, पाचारावे सर्व येथुनी, साजूकपणी या वाटतसे, मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास, नाथ दीक्षा दिधली खास, मग शीघ्र येऊनी व्यासंगास, तीर्था लागी जातसे, मार्गी जाता सद्विद्धेसी, सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी, आपुल्या समान शस्त्र अस्त्रे श्री अडभंग तो मिरवला, असो ऐसे चारी जण, 12 वर्षे तीर्थाटन, करुणी पुन्हा प्रयाग कारण, चारी सूर्य पातले, एरीकडे धर्मरायासी, पुत्र झाला सतेज राशी, वडिलांचे नाव ठेविले त्यासी, त्रिविक्रम म्हणून या, चौघे प्राज्ञिक ग्रामी येता, श्रुत झाले धर्मनाथा, मग कटक भारीसी, शिबिके तत्वता बैसवोनी आणिले सदनासी, मग धृती वृत्ती भक्ती सघन, करुणी तो शिविले मच्छिंद्र मन, मग त्रिविक्रम सुता राज्य स्थापन, दीक्षा घेतली योगाची, माघ मासी पुण्यतिथी, द्वितीयसी धर्मराजाची बीज म्हणती, ते दिवशी गोरक्ष जती, अनुग्रह देत तया ते, या उपरी देव मिळवूनी स्वर्गीचे, आणि प्रजा लोक त्या ग्रामीचे, मिळवूनी चोज अनुग्रहाचे, मोहळे रचिली अपार, अनुग्रह झाल्यावरती, सकळ बैसुनी एक पंक्ती, गोरक्ष सकळ घेऊनी हाती, सर्वामुखी ओपितसे, मग तो आनंद परम जेठी, पाहुणी धावले सुरवर थाटी, तेही प्रसाद पाहुणी शेवटी तुष्ट चित्ती, मिरवले परी करीती भाषण, ऐसाची प्रसाद जन्मोजन्म, प्रति संवत्सरी असावा पूर्ण, इच्छे लागी वाटतसे, ऐसे बोलता सूरवर सकळ, ऐकोणी बोले तपोबळ, माझे नाम घेऊनी केवळ, अर्पाजगी
प्रतिवर्षी धर्मराजाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही सघन, याची नीती कुमारा सांगोणी कवळो पाहे जगासी, मंत्र स्फुरला म्हणून स्फुरमाण सकळ तुम्ही बोला वचन, अंबलीपणे शक्ती समान सदैव करा उत्सव। ऐसे महाराजा गोरक्ष बोलता मानवले सूरवरांच्या चित्ता, मग प्रतिवर्षी आनंद भरिता महाउत्सव करिता, तैपासुनी सहजासहज जगी मिरवतसे धर्मनाथाची बीज, हे व्रत आचरल्या महाराजा तुष्ट होतसे गोरक्ष, पूर्वी किमयागार ग्रंथात स्वये बोलिला गोरक्षनाथ, की बीजेचे जो आचरील व्रत शक्तिमान आपुल्या, तयाचे गृही दोष दरिद्र रोग भोगादी विघेंद्र, स्वप्ना माझी संसार अभद्र पाहणार नाही निज दृष्टी, प्रत्यक्ष रमा सुखे सूरगणी त्या गृही होईल ग्रहवासिनी, मग दोष दरिद्र तया अमनी स्पर्शावया येईना, असो महात्म्य वदावे किती ते प्राज्ञिक पावले सुख संपत्ती, जैसी कामना वेधले चित्ती तोची अर्थ पावेल, ऐसा गोरक्ष तया कारण बोलिला आहे मूळ ग्रंथी वचन, तैसे येथे केले लेखन विश्वासाते वराकी, असो येथे मोहोत्साह करून धर्मनाथा नाथ दीक्षा देऊन, तेथोणी निघाले 5 जण नर शार्दूळ ते ऐका, नाना तीर्थे करिता महिसी अभ्यासिले स्वद्विद्धेसी, शाबरी सहस्र अस्त्रासी प्रवीण केला महाराजा, मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केला उमारमण, धर्मराज तया स्वाधीन तपा लागी बैसविला, 12 वर्षाचा केला नेम तपा बैसला नाथ धर्म, येरू तेथुनी 4 जण तीर्था लागी चालिले, 12 संवत्सर तीर्थे करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम, मग तेथे मावंदे अति दुर्गम बद्रिकाश्रमी मांडिले, सकळ देव सूरवरांसहित पाचारुणी घेतले तेथ, मावंदे झाल्या पूर्ण वराते देऊनी देव गेले पै, मग तो धर्मराज सवे घेऊन फेरी करीती तीर्थाटन, आता पुढे ऐका कथन रेवण सिद्धनाथाचे, पूर्वी 88 सहस्र ऋषी झाले आहेत विधी विर्यासी, त्याची समयी रेत महिसी रेवातिरी पडिले, रेवातिरी तेही रेवेंत रेत पडिले अकस्मात, चमस नारायण संचार करुणी त्यांत देहद्वारी मिरवला, बाळतणू अति सुकुमार बालार्क किरणी मनोहर, उकरडा लोळे महिवर ठे ठे म्हणूनिया, तो त्या काननी कृषी एक उत्तम नाम सहन सारुक, तो घट घेऊनी न्यायवा उदक रेवातिरा पातला, पातला परी अकस्मात येता झाला बाळ जेथ, सहज चाली पुढे चालत बाळ दृष्टी देखिले, बाळ परम अति सुकुमार कांती कर्दळी गाभा भर, पाहुणी तयाचे अंतर विवळ मोहे झाला असे, मग घट ठेवूनी मही लागी धावनी तातडी उचली वेगी, मोहे कवळुनी हृदय भागी अति स्नेहे धरिलेसे, आधीच सहन सारुक नामाने तेथे दयेसी काय उणे, आवडीने करुणी मुख चुंबन कुरवाडीत प्रीतीने, मग रिक्तपट भरुणी आडी ग्रामांत आला हरुषा पाडी, सदनी प्रवेशुनी आवडी कांते लागी बोलतसे, म्हणे जीव लगे आजीचा दीन माते झाला धातू हेस, तरी शिवलते लागी द्रुम कुंभापरी मिरवला, सहज गेलो उदकाते रेवातिरी वाळवंटीत, आपणा ईश्वरे दिधला सूत वंशावळी मिरवावया, ऐसी ऐकता कांता गोष्टी म्हणे कोठे मज दाव दृष्टी, तव तो काढुनी वस्त्रपुटी कर संपुटी देतसे, तव ती कांता उत्तम नामी धार्मिक बुद्धी संसार धामी, देखता देह धर्मी हर्ष सिंधू लोटला, जैसा पूर्ण चंद्र दृष्टी दृश्य होता उदधी पोटी, आनंद भरुणी तोय दाटी उचंबळा दाटतसे, की दरिद्रियासी मांदूस होय दर्शन, मग तयाचा आनंद वर्णिल कोण, तेवी उत्तम मनोधर्म आनंद दरी मिरवितसे, बाळ धरुणी हृदय संपुटी चुंबन घेत स्नेहाचे पोटी, मग तैल उदकी न्हाणुनी शेवटी पाल खाते घातले, तियेचे तानुले होते घरी निज विला योगी तया शेजारी,
स्तनपान केलिया उपरी बाळ निजे पालखी असो ऐसे नित्यानित्य बाळ संगोपी ममते रेवण नाम ठेवूनी त्याते मोहे करुणी सांभाळी रेवातिरी बाळ रेवेंत सापडले म्हणून त्याते रेवण नाम साजूकवंत सहन सारूक ठेवणिया असो रेवण नामियाचे संगोपन करिता उभयता पालन ऐसे लोटता बहुत दिन प्रपंच रहाटी करीतसे 12 संवत्सर प्रपंच रहाटी कृषी कर्म विद्या पाठी पूर्ण झाला आऊता जेठी पित्याहुनी आगळा नांगर वर खरली पेरण काक पक्षादी करी रक्षण ऐसा कृषी कर्मी निपुण रेवणात झाला असे तो कोणे एके दिवशी उठूनी मागिले प्रहर निशी वृषभ सोडून कान्नासी चारावयासी चालिला साधणे पडले असे सुदृढ दृश्य होतसे महीची वाट सदृढपणे गोचर वात निज चक्षुते होतसे दादा म्हणून वृषभा पाठी हाकीत चालिला आहे जेठी तो अनुसूया शक्ती का रत्नवाटी पुढे झाले अकस्मात परी तो महाराजा त्रिनंदन पवन वेगे तयाचे गमन नेमिले ठाई करुणी स्नान गिरनार पर्वती जातसे पायी खडावा सुशोभित एक अंचल अंगी शोभत शुभ्र कोपीन विराजित कंठतटा वेष्टुनी मौळी वेष्टिल्या असती जटा दाहीद मिशा रंग पिंगटा सकळ ज्ञानियांचा वरिष्ठा कनक कांती शोभतसे ऐसा महाराजा त्रिनंदन जो त्रितय देवांचा अवतार पूर्ण अति लगबगे करीत गमन पुढील नेम मानुनिया तो मार्गावरी अकस्मात वृषभ गमन देखता वृषभ आड रेवनाथ दृष्टी नाही अतळला मानव गती तेने देखोण पुढे आला त्रिनंदन सहज स्थिती वृषभा मागुण पाऊले ठेवी चालावया तो सर्वा मागील वृषभ पूर्ण शरीरे मिरवे शीतलपण तया आडनाथ रेवण बाळ तणू चालतसे तो वृषभा मागे येत दत्त वृषभ बुजोणी पुढे पळत मागे अंतरता रेवणनाथ त्यावरी दत्त आदळला उभय देही कामपणी ऐक्य झाली देहधरणी परिस्पर्श होता अंतकरणी ज्ञानदीप उजळला विमूढपणी कृषिक कर्मात अज्ञान सर्वा परिवर्तत सदा बैसने अरण्यात अबुद्धीपणे वर्ततसे परी दत्तात्रेयाचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता चित्ती म्हणे मी महीवर असता कवण स्थिती पावलो आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम परम प्राज्ञिक चमसनाम ऐसे असुनी कृषी कर्म येथे करीत बैसलो वंध्य असता तीही लोकांत आता कोणी ओळखीना माते सदा कानणी झालो रत अहितकामी प्रपंच ऐसे देही झालिया ज्ञान मग स्तब्ध धरुणी राहे मौन परी धडक बैसता त्रिनंदन कोण तू ऐसा पूसतसे कोण तू ऐसे पूसता दत्त करिता झाला प्रणिपात म्हणे महाराजा या देहांत अंश असे तुझा की तुमचे देही त्रिदेवांचे अंश परी सत्यगुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास परम कष्टे कष्टलो तरी आता क्षमोदयास उदित कराजी महापुरुष सणाथ करुणिया या देहास मही लागी मिरवावे ऐसे म्हणोनी दृढोत्तर चरणी मौळी अर्पी प्रेमे करुणी म्हणे मज सणाथ केल्या वाचुणी कदाण कोसोडी तुम्हाते ऐसे वदोनी वागवटी सदृढपणी देत मिठी परी आदरे प्रेमपोटी दत्त जेठी मिरवला तयाचा पाहुनी भक्ती आदर सदृढपणी निश्चय पर मग कमंडलू ठेवणी महीवर मौडी कर स्थापितसे भाळाखाली घालुनी हात उठविला रेवणनाथ म्हणंत म्हणे हा सणाथ पूर्वीचाची असे की हा नावा माझी असे एक नाथपंथी अवतार दोंदिक चमस नारायण प्रतापार्क महीवर विराजला तरी आता याते सणाथ करोणी वाढवावा नाथपंथ कृपे ठेवणी मौळी हस्त केला अंकित आपुला
कृपे मौळी ठेविला कर, परी अनुग्रहाचे केले अंतर. म्हणाल कासयासाठी उदार, झाला नाही अनुग्रहा. तरी चित्ती योजिता झाला दत्त, भक्ती श्रम यासी घडले नाहीत. तरी काही देही प्रायश्चित, घडोनी यावे ययाते. तरी भक्ती श्रम घडता सांग, उपदेश मग द्यावा अव्यंग. मग ज्ञान वैराग्याचा मार्ग, ब्रह्मस्थिती मिरवेल हा. ऐसे म्हणून अनुग्रहारहित, कृपा मौढी ठेविला हस्त. परी भक्ती लागी रेवणनाथ, काय करी महाराजा. एक सिद्धीची कळा त्याते, सांगता झाला कृपावंत. असता बीज रोपुणी किंचित, दृष्टी ठेविल पुढारा. जैसे अर्भका देऊनी धन, पिता मिरवी व्यवसाया कारण. मग तयाचे पुढे चांगुलपण, निज दृष्टी पाहतसे. किंवा महिंत मेळवण, घालुनी पाहते दुग्धा कारण. की पत पाहतसे देऊनी धन, सावकार कुळाते. तेवी सहस्रांशे करुण महिमान, सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मन. प्रज्ञावंते महाराजे, परी ती कळा होताची प्राप्त. रेवण झाला आनंद भरित, मग प्रेमे नमुनी अनुसूयासूत. बोळविले तक्षणी, परी विरह मानुनी चित्ती. चालता झाला कानना प्रती, परी अंतरला आपुल्या हिती. निज पदाते पहावया, जैसे कोंडवळ्या कांजी देता. भूत होतसे राजी, तैसा अल्पसिद्धी माझी. तुष्ट झाला तो पुरुष, परम लाधली होती धनी. परंतु दवडिली अज्ञानपणी, खापरासाठी चिंतामणी. सोडूनी दिदला फातींचा, की सुरा लागुनी परम गोड. सोडिली अमृत रसाची चाड, की निर्मळपणी पाहुनी दगड. परीस हातीचा सोडिला, तेवी प्रत्यक्ष नाथ रेवण. भूलला सिद्धी प्रकरणे करुण, सिद्धी बुद्धी अत्री नंदन. हातीचा सोडिला नायके, असो ऐशी संप्रदाय युक्ती. निस्पृह पातला आपुल्या शेती, तेथील कथा होईल श्रोती. पुढील अध्यायी ऐकावी. धुंडीसूत नरहरी वंशी, सांगेल तुम्हा श्रोतियांसी. संत कृपे नाम देहासी, मालू ऐसे म्हणती तया. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, चतुश्री शती अध्याय गोडहा.